पैशाचं कारण जवळ काम करून नाही राहायचं कारण काय? स्वतः विचार करून राखा. मी आता सांगतो तुम्हाला. पैसा हा एका गोष्टीमुळे नाही, तर 2 गोष्टीमुळे नाही, तर टोमणं खाताना सुद्धा पैसेच कमवावे लागतात. ही पैसे आपण कमवणार आहे. पण पैसा कमवताना आपण एक विचार करायचा, स्वतःच केला विचार आणि आपण विचार हा गोष्टीतून नाही, टेन्शनमधून हा. प्रत्येकाला टेन्शन आहे जीवनामध्ये. काय ना काय सोसावं लागतंय. इकडच्या मालकाचं वेगळं, तर तिकडचं फलकणं वेगळं, घरचं टेन्शन वेगळं. तर एक नंबर गोष्ट एक, आपण ज्या ठिकाणी काम करायला जाणार आहे, त्या ठिकाणी तिथलंच पुन्हा टकुऱ्यात घ्यायचं. घरचं कुटाणा फिटाणा झालेला, ती कुटाणा ती टकुऱ्यामध्ये होऊन घ्यायचं नाही. नंबर 2 गोष्ट, आपल्या जवळची काय म्हणतील आणि होऊन म्हणत नाहीत, ह्यांचा विचार करू नका. नंबर 3री गोष्ट, ती कोण काय म्हणेल हे काहीच करत नाही, काहीच नाही. नुसतं आवळ्या-डवळ्या हिंडतंय, पैसा कमवत नाही. पैसा कमवतोय ती स्वतःला माहीत आहे. स्ट्रगल होऊन कसं करतोय ती स्वतःला अवलंबून माहीत आहे. ती आणि नंबर 4 गोष्ट, एक गोष्ट होऊन विचार करा. पैसा कमवताना 4 वेळा विचार करून घालवा, की कसा पैसा घालवायचा आहे. 4 दोस्त येतील, 4 माणसं येतील, पण त्या 4 माणसामध्ये आपण कसं त्यांच्यापाशी राहायचं आहे आणि ते पैसे त्यांच्यापाशी त्यांनी खर्चला म्हणून आपण का खर्चाचं नाही, ही विचार करून करा. की पैसा कमवताना आता मी ₹500 कमवलं, ते ₹500 मी कसा कमवणार आहे हे महत्त्वाचं आहे. ते ₹500 मी होऊन कमवले आहेत, पण ती घाम गाळलेली जाणीव आहे. आणि ज्याला पैसे कमवलेली टकुऱ्यामधून टेन्शनच नाही, तो पैसा कचाकच ₹1000, ₹2000 होऊन कमवतो. ते पैशाचा उपाय ती स्वतःला पण करत नाही आणि दुसऱ्याला पण कळत नाही. बाप हा रानात घाम गाळून गाळून थकून गेला आणि पैसा काय ती बाप कमवतोय तेवढा ही भिकाऱ्याने घालवून टाकला आणि भिकाऱ्याने पुन्हा ह्याच्यापाशी दे की ₹500, दे की ₹200. हॅलो, ₹200 फोनपे कर रं. हॅलो, ₹500 असाच कर. नाही केला का? मी असं बघितलंय. मी बघितलंय की म्हणतात का तुला पैसे नाहीत का आम्ही कुठून देऊ? पैसे नाहीत म्हणून आधी आपण काही जरी छोटे मोठे काम असू ते पैसे आपण स्वतःहून कमावं लागतात. ह्या कारणामुळं आपण महाग आहे. आपण भिकाऱ्याने 100 वेळा होऊन मागतोय, मला पैसे दे की रे, तुला असं असं आज 4 दिवसांनी देतो. आणि तीच आपलं ₹500 आज 4 दिवसानं होऊन पूर्णपणे माघारी नाही झाले नंतर ती अवकात काढतंय आणि ते पैसे पूर्णपणे होऊन बोलतंय. पैसे तो दिलं नाही तर घेताना घेतलं की घेताना घेतलं की शिवाय फिवाय देतंय आणि शिवाय दिल्यानंतर आपल्याला विचार करायला मजबूर होतंय. त्यामुळं ₹1000च कमवा, पण सुखानं कमवा आणि तीच ₹1000 कसं येईल बरं आपल्याला परपंचात असो किंवा बिझनेस असो नाहीतर इतर खर्च असो, ती पूर्णपणे आपण कसा खर्च पार पडायचा ती होऊन विचार करा. ती पैसा कमवण्यासाठी जी मेहनत करते त्याला माहीत आहे. टेन्शन मालकाचं येणारच आहे. जीवनामध्ये काही ना काही टोमणे खावाच लागणार आहेत. नंबर 2 गोष्टी बोलणारच आहेत. तिसरा कारण कोण म्हणणार नाहीत की बाबा माझ्या डबा आज तू आणला नाही, घासातला घास खा. म्हणून त्या पुन्हा त्याला तिथूनच पुन्हा आपण हॉटेलवरती जाऊन किंवा असंच काहीतरी पोटाच्या त्या दुपारची भूक भागवण्यासाठी ते आपण ₹100-50 खातो आणि ती 100-50 पुन्हा खाल्ल्यानंतर 100मधलं ₹50 असं पेट्रोलला किरकोळ इकडं तिकडं. आणि नंबर 2 गोष्ट राहिलेला खर्च हा हातामध्ये निव्वळ नफा ₹400. 400मधला पण ₹400मधलं काय ना काय दोस्ता-फिस्ताला द्यावं लागतं. म्हणजे ₹500 जरी कमवलं तरी किती जरी पैसे कमवलं तरी पैसा आपल्या हातात राहत नाही. ही कारण मेन मुद्दा म्हणजे आपल्याला पैसा हा वाट्यानं येणारच आहे आणि वाट्यानं जाणारच आहे. पण पैसा होऊन कसा टिकवायचा ती आपण विचार करून सांगायचा. पैसा कमवताना जी वेदना झालेल्या आहेत ती पैसे घालवताना वाईट परिस्थिती ती दारू कशी आपण पिणार आणि कशी नाही त्याचा संबंध काहीच नाही. एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचा घंटा प्रेस करा. इंस्टा फेसबुक जाऊन फॉलोअर्स करायला विसरू नका. आणि विसरण्यासाठी भले जवळची विसरू दे आपल्याला, फक्त स्वतः तेवढं आपण दुसऱ्याची आपल्यावरती आनंद केलेला तेवढा आपण पूर्णपणे हरून जाऊ नका. आनंद प्रत्येक गोष्टी हा एखाद्या नारळाचं पाणी शुद्धपणे ते पूर्णपणे वरती जाऊन तो नारळ मस्तपैकी बनतो आणि सूर्याचा प्रकाश हा गोल राऊंड नाही तर गोल आकार करून तो त्याचा करतो.
आणि प्रश्न हा उपस्थित प्रत्येकाच्या राहतो, पैसा कमवतो पण पैसा टिकत कसा नाही. ते पैसा टिकण्याचं काम म्हणजे 500 रुपये कमवत असला तर तो पैशामध्ये 500 रुपयाकडेच बघू. कुठली पण गोष्ट असू ती, काय ना काय जिंदगी माहीत अडचणी किती ना किती आहेत, घरी काय ना काय न्यायचं आहे ते आता न्यावंच लागणार आहेत. फक्त फालतूक ठिकाणी पैसा खर्चाच्या अगोदर 100 वेळेचा विचार कर की तू जरी 15,000 रुपये महिन्याला कमवलं, 15,000 जरी महिन्याला कमवलं तर ती 15,000 रुपये तुला किरकोळ आहेत हातात, तुझ्यात 5 आणि 6,000 रुपये राहतात. मी महिन्याला कमीत कमी 15 ते 16,000 रुपये कमवतो. मी टेलरचं काम करतो आणि ती पूर्णपणे 15-16,000 रुपये राहिलेलं असं माझा पेट्रोलचा खर्च आहे. आणि आजोबापाशी काय ना काय आणावं लागतं आहे, थकलेत पण आणावं तर स्वतःलाच लागणार आहे. त्यामधलं 5,000 आपल्याला महिन्याला सोडून द्यायचं. 3-3,500-4,000 रुपये किराणापासून मटेरियलपासून माझा थोडा किरकोळ खर्च आणि त्या किरकोळ खर्चामधला पुन्हा त्याला राहिलेला एक 5 सोडून दिला असं पेट्रोल सकट राहिलेलं 10,000 रुपये हातामध्ये. त्या 10,000 रुपयेमध्ये पण पोटाला एक ना एक दिवस काय ना काय 4 दोस्तामध्ये आपल्याला होऊन खावं लागतंय. नाहीतर ही पैशाला बघतंय पण हे खर्चत नाही. म्हणून आपल्याला महिन्याला तरी 1,000 रुपये तर असं सोडावं लागतं. निव्वळ नफा राहिला हातामध्ये 9,000 रुपये. ते 9,000 रुपये नफामधलं आणखीन आपल्याला दुखणं फिकणं फलानं काय ना काय फिरकूत येतंच. पुन्हा त्यामधलं 1,000 रुपये गोळ्या औषधाला, पण ट्रॉंग पोटाला खाल्ल्यानंतर गोळ्या औषध काहीच सुधी लागत नाही. फक्त स्वतः पोट भरून खावा. फक्त पैसा खरंच देण्याच्या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करा की पैसे 9 जरी 1,000 रुपये शिल्लक राहिलं तर ती 9,000 रुपये आणखीन दुसऱ्या ठिकाणी वेस्ट होण्याला उशीर लागणार नाहीत. 9,000 रुपये राहिलं म्हणून असं तसं आवळून जळून इकडं जा तिकडं जा, त्या पोरांसंग जा ह्या पोरांसंग जा, मग असं गेलं तर आणखीन 3,000 गेलं, 6,000 राहिलं. 6,000 रुपयेमध्ये होऊन काही कात पण होत नाही. आणि ती 6,000 रुपये आणखीन आपल्या घरी काय द्यायचं, काय करतोय पोरगा तर मायबापाला काय द्यायचं. पण ती फिमवलेली सुरुवात कशी केली ही कुणालाच माहीत नाही. दोस्ताला माहीत नाही, पाहुण्यारावळ्याला माहीत नाही, शेजापाजारच्याला माहीत नाही. नावं ठेवणारी तीच आहे ती. आणि मायबाप म्हणतात असू दे दुःख आणि सुख मी सोसून घेणार आहे ना, तू घेऊ नको टेन्शन. ती माय आणि बापच म्हणू शकतात. म्हणून दुसरं जिंदगीमध्ये कोण म्हणू शकत नाही. ह्यासाठी गोष्ट हा प्रत्येकावरती अवलंबून राखू नका. पैसा हा टिकवून कमवा. पैसा 2 गोष्टींनी, एक स्वतःच्या हिमतीवरती कमवा आणि नंबर 2 स्वतः कोण काय म्हणेल त्याचा विश्वास मनावरती धरून बसू नका. कारण आपला प्रश्न आपल्या पुढे उपस्थित आहे. म्हणणार नाहीत तुला 10,000 रुपयेमधलं 500 रुपये धर, नंतर महिन्यानं 6 महिन्यानं दे. ते 500 रुपये जरी दिलं त्यानं तर फोनवर फोन, त्याचा हक्काचा पैसा असल्यामुळं फोनवर फोन करणार, माझं पैसे केव्हा देतो. ह्यामुळं पैसे घेण्याच्या अगोदर कसं घ्या आणि पैसे देण्याच्या अगोदर कसं द्या, स्वतःचा प्रश्न स्वतः पुढं उपस्थित राखा. की पैसा कितीही जरी आज असला माझा तरी पैसा भांडणंसुद्धा लावू शकतोय. पैसा हा एकामेकाची टकुरी फोडू शकतोय. पैसा हा माणसातून उठवू शकतोय. पैसा हा स्वतःनं कमवलेला स्वतःला 100% नव्हे 100% स्वतःच्या हिमतीवरती उपयोग येतोय. स्वतःचा पैसा स्वतःहून अवलंबून राखलेला घाम गळून ते आपल्याला माहीत आहे पैसा कुठं इन्व्हेस्ट करायचा किंवा कुठे खर्चायचा. आणि दुसऱ्याचा फालतू पैसा आपण घेतला आणि ते पैसा की आपल्याला किती जरी वाट असल्या तर खर्चणारच आहे. आणि पुन्हा याला देताना आपल्याला लोकांचा पैसा कसा द्यायचा हे सुधरत नाही. ह्यामुळं पैसा कमवताना किती जरी कसा कमवायचा ही प्रश्न उपस्थित राखा. आणि नंबर 2 गोष्ट, कोण कसं काय बोलल कोण कसं नाही बोलल ह्याच्यावरती अवलंबून राहू नका. त्यांच्यामुळं आपल्याला काय सुधरत नाही. आणि आपण पैसा कमवतोय पण पैसा कमवलेला येळभर आपल्या जवळ हा क्षणाचा श्वास घेतलेला काम करून ती आपल्याला ट्रगल हाडकं फिळकं खळांग होऊन हाडकाचं राख रांगोळी झाली. पण पैसा हा स्वतःलाच कमवावा लागला. पण पैसा कोण म्हणलं नाही कमव बाबा, पण मी विहिरीमध्ये उडी टाकली स्वतःहून, पण पाय तर स्वतःलाच हलवावं लागतात. आणि पाय स्वतः हलवलेलं कधी उपयोगी. आणि पैसा स्वतःहून अपलोड करून कमवून ठेवलेला 1 नंबर उपयोगी. ह्यासाठी स्वतःचा विचार कधी 1 नंबरी. आणि स्वतः एक गोष्ट शिळीभाकर स्वतःची उपयोगी आली तरी चालेल, पण लोकांचा पैसा उपयोगी येत नाही. कर्ज काढून भिकारी व्हायला उशीर लागत नाही. आणि पैसे त्यांचे आहेत म्हणून ते हक्क दावण्यासाठी कधीच मागं सरत नाही. त्यासाठी आपण विचार करून पैसा कसा कमवायचा आहे ते विचार करून होऊन आणि मेहनत करून करा. पैसा हा
4 गोष्टींनी नाही, एकाच गोष्टीनं कमावा, पण मेहनतीनं नाही. 2 नंबरनं, 2 नंबरचा पैसा 2 नंबरच्याच वाटेनं जाणार आहे. पण 1 नंबरचा पैसा कमवलेला, वेदना झालेला, सण झालेला कसा खायचा आणि कसा नाही हे स्वतःला माहीत आहे. म्हणून कसा सुरुवात करायची आहे आणि सुरुवात करताना मी तुमच्यासोबत आहे आणि पूर्णपणे मायबापाशी आधार घेऊन सुरुवात करा. कमी जास्तीला मायबाप देऊ शकतात, पण दुसरं कोण नाही आणि हे कधीही विचार करून ध्यानात राहू द्या. धन्यवाद.